वडनेर भैरव हद्दीत टोमॅटोच्या शेतात अवैधरित्या विक्री करण्यासाठी गांजाची लागवड करणाऱ्या इसमावर ग्रामीण पोलिसांचा छापा। सुमारे 13 लाख रुपये किमतीचे 215 किलो गांजाची झाडे जप्त। नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील अवैध व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने यांनी पोलीस ठाणे निहाय कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व वडनेर भैरव पोलिसांनी दिनांक 27/11/2024 रोजी वडनेर भैरव पोलीस स्टेशन हद्दीत गांजाची लागवड करणाऱ्या एका संशयितावर कारवाई केली आहे। दिनांक 27/11/2024 रोजी वडनेर भैरव पोलीस ठाणे हद्दीत तपनपाडा दुधखेड शिवारात काही संशयित गांजाची शेती करत असल्याची गुप्त बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे यांना मिळाली होती। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व वडनेर भैरव पोलिसांनी तपनपाडा दुधखेड शिवारात इसम नामे रवींद्र नामदेव गांगुर्डे वय वर्ष 40 राहणार तपनपाडा दुधखेड तालुका चांदवड याच्या मालकीच्या शेतात गट नंबर 83 व 84 या ठिकाणी छापा टाकला। सदर छाप्यात 215 किलो वजनाची 65 गांजाची झाडं किंमत रुपये 12,93,060 चा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे। यातील इसम रवींद्र गांगुर्डे हा त्याचे स्वतःच्या शेतात टोमॅटोच्या लागवडीमध्ये गांजाच्या झाडांची बेकायदेशीररित्या लागवड करून विक्री करण्याच्या उद्देशाने जोपासना करताना मिळून आला। त्याच्या विरुद्ध वडनेर भैरव पोलीस ठाण्यात गुन्हे रजिस्टर नंबर 358/2024 NDPS कायदा कलम 2022 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यातील आरोपीस सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास चालू आहे। वरील गुन्ह्यातील आरोपी नामे रवींद्र नामदेव गांगुर्डे याच्या विरुद्ध यापूर्वी वडनेर भैरव पोलीस ठाणे येथे जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे। सदर आरोपी हा गांजाची झाडाची लागवड करून त्याची विक्री कोठे व कोणास करणार होता याबाबत सखोल तपास पोलीस पथक करत आहे। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री आदित्य मिरखेलकर, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड विभाग श्री बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे, वडनेर भैरव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री दिनकर मुंडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश जाधव तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप, पोलीस हवालदार सुधाकर बागुल, प्रशांत पाटील, सतीश जगताप यांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे।